मेहनत तुम्हाला काम देते, पण योग्य सवयी तुम्हाला समृद्धी देते. स्वतःला विचारा, माझ्या कोणत्या सवयी माझा नफा कमी करतायत? मित्रांनो, दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वात महागडी गाय, सर्वात मोठा गोटा आणि सर्वात जास्त भांडवल असणं आवश्यक नाही. आकडे खोटं बोलत नाहीत. अंदाज अनेकदा आपले चुकतात. प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच स्वस्त असतो. जर 5 लिटर दूध वाढवण्यासाठी 7 लिटरच्या खर्चा एवढा अतिरिक्त खर्च झाला, तर तो फायदा आहे का? शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसायात अशा 10 सवयी ज्या तुम्हाला गरीब ठेवतात. नमस्कार मित्रांनो, आज मी एक कठोर पण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणार आहे. दुग्ध व्यवसाय खरंच तोट्याचा आहे का? की आपल्या काही सवयी आपल्याला तोट्यात ठेवतात? आज महाराष्ट्रात असे हजारो शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 5 किंवा 10 जनावर आहेत. ते सकाळी 4 वाजता उठतात, दिवसभर मेहनत करतात, रात्री उशिरापर्यंत गोठ्यात असतात, पण महिन्याच्या शेवटी हातात पैसे का राहत नाहीत? दुसरीकडे काही शेतकरी कमी जनावरांमध्येही चांगला नफा कमवतात. फरक गायींचा नसतो, फरक नशिबाचाही नसतो, फरक असतो आपल्या सवयींचा. आज आपण अशाच 10 सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या हळूहळू तुमचा नफा खातात. या सवयी एका दिवसात नुकसान करत नाहीत, पण वर्षानुवर्षे व्यवसाय कमकुवत करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित या 10 पैकी 2 ते 3 सवयी नकळत तुमच्याकडून होत असतील. पहिली सवय, हिशोब न ठेवणं. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक शेतकरी विचारतात, महिन्याला किती कमावलं? पण जर विचारलं 1 लिटर दुधामागं तुमचा खर्च किती आहे, तर उत्तर आपल्याकडे नसतं. जर खर्च माहीत नसेल तर नफा कसा कळणार? प्रत्येक खर्च लिहा. खाद्याचा खर्च लिहा, हिरवा चाऱ्याचा खर्च लिहा, सुक्या चाऱ्याचा खर्च, औषध, लाईट, मजुरीचा खर्च, इतर लहानसहान खर्च. लक्षात ठेवा, जे मोजलं जातं तेच सुधारलं जातं. दुसरी सवय, फक्त दूध वाढवण्याच्या मागे धावणं. अनेक शेतकरी फक्त एकच विचार करतात, दूध कसं वाढेल, पण ते कधी विचारत नाहीत, नफा कसा वाढेल. जर 5 लिटर दूध वाढवण्यासाठी 7 लिटरच्या खर्चा एवढा अतिरिक्त खर्च झाला, तर तो फायदा आहे का? मुळीच नाही. दूध वाढणं महत्वाचं आहे, पण प्रति लिटर नफा वाढणं त्याहून महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, दूध जास्त म्हणजे नफा जास्तच असेल असं नसतं. मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या भागात आपण अशा आणखी सवयी पाहणार आहोत ज्या अनेक मेहनती शेतकऱ्यांचा नफा नकळत कमी करतात. त्या टाळल्या तर कमी जनावरांमध्येही चांगला आर्थिक बदल घडू शकतो. सवय तिसरी, प्रत्येक गाय सारखीच आहे असं आपण समजणं. अनेक शेतकरी सर्व गायींना सारखाच चारा, सारखंच खाद्य आणि सारखीच काळजी देतात, पण प्रत्येक गायीची अवस्था वेगळी असते. एखादी गाय 22 लिटर दूध देते, दुसरी 12 लिटर दूध देते, तिसरी नुकतीच व्यालेली असते आणि चौथी भाकड असते. सगळ्यांना एकसारखा आहार दिला तर खर्च वाढतो आणि नफा कमी होतो. उत्पादनानुसार आहार देणं हेच व्यावसायिक व्यवस्थापन आहे. सवय चौथी, आजारी पडल्यावरच डॉक्टरांना बोलवणं. अनेक वेळा शेतकरी म्हणतात, गाय खूप आजारी झाली की डॉक्टरांना बोलू, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. यासाठी नियमित लसीकरण, जंतनाशक, खुरांची काळजी असेल आणि वेळेवर तपासणी, यामुळं मोठे नुकसान टाळता येते. प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच स्वस्त असतो, म्हणून प्रतिबंधाकडे लक्ष द्या. 5वी सवय, चारा नियोजन न करणं. पावसाळ्यात भरपूर चारा असतो, पण उन्हाळा आला की बाजारातून महाग चारा विकत घ्यावाच लागतो. यामुळं अनेक खर्च अचानक वाढतात. जर वर्षभराचं चारा नियोजन केलं, सायलेज केला आणि सुका चारा साठवून करून ठेवला, तर खर्चावर मोठं नियंत्रण आपल्याला ठेवता येतं. यशस्वी डेअरी फार्मर चारा उगवत नाहीत, ते चाऱ्याचं नियोजन करतात. मित्रांनो, दुग्ध व्यवसायात गरीब ठेवणाऱ्या या सवयी एका दिवसात नुकसान करत नाहीत, त्या दररोज थोडं थोडं नुकसान करतात आणि वर्षाच्या शेवटी लक्षात येतं की मेहनत खूप झाली, पण बचतच झाली नाही. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारा,
मी आज जे करतो ते माझा नफा वाढवतंय का कमी करतंय? दुग्ध व्यवसायात या सवयी तुम्हाला गरीबच ठेवतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण 5 सवयी बघितल्यात. आता पुढील 3 सवयी बघू. या सवयी अनेक वेळा दिसायला छोट्या वाटतात, पण त्याचा आर्थिक परिणाम खूप मोठा असतो. सवय 6वी, प्रत्येक खर्चात स्वस्त पर्याय शोधणं. अनेक शेतकरी म्हणतात, स्वस्त खाद्य घेऊया, स्वस्त औषध घेऊयात, स्वस्त मिनरल मिक्सचर वापरूयात. पण लक्षात ठेवा, स्वस्त वस्तू नेहमी स्वस्त पडत नाही. जर निकृष्ट खाद्यामुळं दूध 2 लिटरनं कमी झालं, तर तुम्ही वाचवलेले 50 आणि गमावलेले 80 ते 100 रुपये यात फरक समजून घ्या. किंमत पाहू नका, परिणाम बघा. सवय 7वी, नोंदी न ठेवणं. जे यशस्वी डेअरी उत्पादक आहेत, प्रत्येक गोष्टीची नोंद असते त्यांच्याकडे. गाय किती दूध देते, शेवटचं लसीकरण त्यांनी कधी केलं, कृत्रिम रेतन कधी केलं, औषधांवर किती खर्च झाला, कोणती गाय जास्त नफा देते. नोंदी नसतील तर निर्णय अंदाजावर घेतले जातात. आकडे खोटं बोलत नाहीत, अंदाज अनेकदा आपले चुकतात. सवय 8वी कुठली? सतत दुसऱ्याशी तुलना करणं. शेजाऱ्याची गाय 25 लिटर दूध देते म्हणून तुमची तितकीच द्यायला हवी असं नाही. प्रत्येक गोठा वेगळा असतो, प्रत्येक गायची क्षमता वेगळी असते, प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती वेगळी असते. तुलना करण्याऐवजी स्वतःच्या गोठ्यात दर महिन्याला सुधारणा करण्यावर लक्ष द्या. कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं व्हा. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, या 8 सवयींपैकी तुमच्याकडून कोणती सवय नकळत होत होती? तुमचं उत्तर दुसऱ्या शेतकऱ्यालाही उपयोगी पडू शकतं. 10 सवयी बदलल्या तर पुढील 5 वर्षात दुग्ध व्यवसायात आर्थिकदृष्ट्या किती मोठा बदल होऊ शकतो? मित्रांनो, दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वात महागडी गाय, सर्वात मोठा गोठा आणि सर्वात जास्त भांडवल असणं आवश्यक नाही. पण योग्य विचार, चांगल्या सवयी आणि रोज थोडी थोडी सुधारणा करण्याची तयारी असणं खूप आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःच्या गोठ्याचा विचार करा. स्वतःला विचारा, माझ्या कोणत्या सवयी माझा नफा कमी करतायत? ज्या दिवशी या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळेल, त्या दिवशी तुमचा दुग्ध व्यवसाय बदलायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, गाय तुमचं भविष्य बदलत नाही, तुमचे निर्णय बदलतात. मेहनत तुम्हाला काम देते, पण योग्य सवयी तुम्हाला समृद्धी देते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या कुटुंबाचा तोटा नफ्यात बदलू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका वास्तववादी आणि उपयुक्त विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.